प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, प्रभूची अद्भुत उपस्थिती आपल्यामध्ये आहे. आपण जाऊया प्रभूच्या वचनामध्ये, बघूया तो प्रभू आज आपल्यासोबत काय बोलत आहे. हालेलुया. आपण वाचूया योहानाचा 3 अध्याय 3 वचन. बघा देवाच्या लोकांनो, वचन या ठिकाणी म्हणत आहे, येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, तुम्ही आपल्या व्हिडिओचं कॅप्शन बघितलेलं असेल, आपण मागितलं तरी आपल्याला का मिळत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण देवाच्या लोकांनो, बायबल तर म्हणतं मागा म्हणजे मिळेल. मग प्रभू येशू या ठिकाणी खोटं बोलतोय का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना तर नाही, कारण देवाच्या लोकांना आपल्याला परमेश्वर देवाचं बोलणं, त्याचं वचन समजून घ्यायचं देवाच्या लोकांना. हालेलुया. कारण देव आपल्या बुद्धीने, आपल्या विचाराने कार्य नाही करत देवाच्या लोकांनो, तर परमेश्वर देव त्याच्या आत्म्याने कार्य करणारा देव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा या वचनात काय लिहिलं आहे, येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो. हालेलुया. कोणाला म्हणत आहे प्रभू येशू? निकेदम देवाच्या लोकांनो. एक देवाच्या लोकांना निकेदम नावाचा व्यक्ती प्रभू येशूकडे आलेला, आणि त्याला पण तारणाविषयी जाणून घ्यायचं होतं, त्याला पण देवाच्या राज्याविषयी जाणून घ्यायचं होतं. हालेलुया. त्यावेळेस येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो. हालेलुया. काय म्हणतं वचन? मी तुम्हाला खचित सांगतो. बघा देवाच्या लोकांनो, प्रभू येशू कधी खोटं बोलत नव्हता, पण तरी पण तो या शब्दाचा या ठिकाणी वापर करत आहे का मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला खरं खरं सांगतो का नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतंय वचन? नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना जर आपल्याला प्रभू येशूचं जीवन अनुभवायचं असेल, हालेलुया, त्याने दिलेल्या जीवनाची जर गोडी आपल्याला चाखायची असेल देवाच्या लोकांनो, तर आपला नव्याने जन्म झालेला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपला नव्याने जन्म होतो देवाच्या लोकांनो, आपण देवामध्ये एक बाळ म्हणून जन्मलं जातो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना आपण बघतो की जे आपले देहाचे आई वडील होते, त्या लोकांनी, त्यांनी ज्यावेळेस आपल्याला जन्माला घातलं, त्यावेळेस देवाच्या लोकांना आपल्याला बाळ असं जन्माला घातलंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असा कोणाचा जन्म झाला का तो जन्मताच 40 वर्षाचा आहे? हालेलुया. त्याला जन्मताच सगळं समजायला लागलंय, जन्मताच त्याला सगळी बुद्धी आली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नाही देवाच्या लोकांनो, त्या बाळाला सगळ्या गोष्टी शिकवावं लागतात, त्याला ट्रेन करावं लागतं. जेवायचं कसं, उठायचं कसं, बसायचं कसं, बोलायचं कसं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या सगळ्या गोष्टी त्या बाळाला शिकवावं लागतात देवाच्या लोकांनो. त्यावेळेस देवाच्या लोकांनो ते बाळ काय होतं? मोठं झाल्यावर ज्ञानी होतं देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या बाळाला सगळ्या गोष्टी हँडल करता येतात देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि बायबलही देवाच्या लोकांना आपल्यासोबत तसंच बोलत आहे का आपला ज्यावेळेस नव्याने जन्म होतो देवामध्ये, त्यावेळेस देवाच्या लोकांना आपण, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आपण देवामध्ये एक बाळ म्हणून जन्मलं जातो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही 1 योहान 2 अध्याय 12-13 वचन जर वाचलं, तर वचनाची सुरुवात बघा कशी आहे. मुलांनो मी तुम्हाला लिहितो. हालेलुया. कोणाला लिहिता येतो? मुलांनो मी तुम्हाला लिहितो. इंग्लिशमध्ये वाचलं तर लिटल चिल्ड्रन हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. हालेलुया. म्हणजे बायबल देवाच्या लोकांनो बोलताना, हालेलुया, वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक मनुष्याशी बोलते. जर तुम्ही देवामध्ये नवीन आलेले आहात, हालेलुया, जर तुमचा नव्याने जन्म झालेला आहे, जर तुम्ही देवामध्ये बाळ आहात, जर तुम्ही देवामध्ये लहान आहात, हालेलुया, तर बायबल देवाचं वचन त्या पद्धतीने तुमच्यासोबत बोलणार आहे. जर तुम्ही देवामध्ये वाढलेले आहात, जर देवामध्ये तरुण झालेले आहात आत्मिक जीवनामध्ये, तर त्या पद्धतीने वचन तुमच्या सोबत बोलणार. जर तुम्ही देवामध्ये वडील झालेले आहात, त्या पद्धतीने वचन तुमच्या सोबत बोलणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बघा देवाच्या लोकांनी या ठिकाणी वचनात काय लिहिलंय? 12 वचन, मुलांनो मी तुम्हाला लिहितो. हालेलुया. इंग्लिशमध्ये काय? लिटल चिल्ड्रन, म्हणजे लहान मुलांनो मी तुम्हाला लिहितो. 13 वचनाची सुरुवात बघा काय लिहिली, बापांनो मी तुम्हाला लिहितो. हालेलुया. कोणाला म्हणत आहे तो? बापांनो मी तुम्हाला लिहितो. हालेलुया. बापांनो, वडील लोक जे झालेले आहे आत्म्यामध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो त्यांना म्हणतो बापांनो मी तुम्हाला लिहितो, कारण जे वडील लोक जे राहतात देवाच्या लोकांनो, त्यांना आत्म्याच्या सगळ्या गोष्टी हँडल करायचं, कसं वागायचं, देवामध्ये कसं बोलायचं, या गोष्टी कळलेल्या असतात. हालेलुया. म्हणून जर तुम्ही बायबलमध्ये बघितलं तर बायबलमध्ये वचन लिहिलेलं आहे का जर कोणी आजारी असेल तर वडीलधाऱ्यांना बोलून त्याच्यासाठी प्रार्थना कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का बरं? तर त्या वडीलधाऱ्यांना माहिती आहे का कशा पद्धतीने याच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, कशा आत्मिक गोष्टी हँडल केल्या पाहिजेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच वचनामध्ये जर पुढे वाचलं तर लिहिलेलं आहे,
तरुणांनो मी तुम्हाला लिहितो. कोणाला लिहिताय आता तो? तरुणांनो मी तुम्हाला लिहितो. हालेलुया. म्हणजे जे आत्म्यात थोडेसे वाढलेले आहेत, हालेलुया, जे तरुण झालेले आहे तो त्यांना लिहित आहे. म्हणजे बायबल वेगवेगळ्या प्रकारे देवाच्या लोकांनो सगळ्यांसोबत बोलत असतं. हालेलुया. बायबलचं लहान मुलांसोबत बोलणं वेगळं आहे, तरुणांसोबत बोलणं वेगळं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वडीलधाऱ्यांसोबत बोलणं वेगळं आहे. हे जे मी सांगत आहे तरुण वृद्ध, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हे मी वयाने नाही बोलत आहे. हालेलुया. आत्म्यामध्ये तुम्हाला किती वेळ झालेला आहे त्या गोष्टीनुसार वचन तुमच्यासोबत बोलतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना. हालेलुया. मग ज्यावेळेस बायबल म्हणतं काय, नव्याने जन्मल्या वाचून कोणी देवाचं राज्य पाहू शकत नाही. तर देवाच्या लोकांना ज्यावेळेस आपला नव्याने जन्म होतो त्यावेळेस आपण देवामध्ये काय म्हणून जन्मतो? बाळ म्हणून जन्मतो देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. तुम्ही जर ते वचन वाचलं, मत्तेयाचा 7 अध्याय 7 वचन बघा, त्या वचनात काय लिहिलेलं आहे? मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या वचनातून सगळेजण प्रार्थना करतात देवाच्या लोकांनो, पण या वचनाच्या सुरुवातीला जे हेडिंग दिलेलं आहे ते हेडिंग वाचायचं राहून जातं देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर वचनाच्या सुरुवातीला जे हेडिंग दिलेलं आहे, बायबलमध्ये वरती जे कॅप्शन लिहिलेलं आहे ते कॅप्शन असं आहे देवाच्या लोकांनो, हालेलुया, की प्रार्थना करण्यास प्रोत्साहन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय हेडिंग आहे त्या ठिकाणी? प्रार्थना करण्यास प्रोत्साहन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एखादा नवीन व्यक्ती ज्यावेळेस देवामध्ये येतो देवाच्या लोकांनो, त्यावेळेस देवाच्या लोकांनो त्या व्यक्तीला ना वचन माहीत असतं, ना त्या व्यक्तीला स्तुती माहीत असते, ना त्या व्यक्तीला आराधना माहीत असते, त्या व्यक्तीला काहीच माहीत नसतं देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस आपल्याला त्याला प्रोत्साहन देण्यासाठी, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, कारण तो बाळ आहे, आत्ताच त्याचा देवामध्ये जन्म झालेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याला माहीत नाही, पण देवाच्या लोकांनो देवाने वचन त्याच्यासाठी लिहिलेलं राहतं. काय? मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही देवामध्ये आलेले आहात, तुमचा नव्याने जन्म झाला, तुम्ही लहान होते, त्यावेळेस देवाच्या लोकांना तुम्ही मागितलं तर काही काही प्रश्नाची उत्तरं, काही काही प्रार्थनेची उत्तरं तुम्हाला लगेच मिळालेले दिसले असतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला कुणीतरी सांगितलं असेल का तू धन्यवाद येशू म्हण आणि तुझं काम होऊन जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या लोकांना तुम्ही बघितलं असेल का तुम्ही फक्त धन्यवाद दिल्या असताना देवाला हालेलुया बोलल्या असताना, येशू रक्त की जय म्हटल्या असताना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आणि तुम्हाला तुमच्या प्रार्थनेची उत्तरं मिळालेले दिसतील देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही अनुभवला असेल देवाच्या लोकांना या गोष्टी, का मी फक्त धन्यवाद येशू म्हटलं, मला माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं गेलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाने काय केलेलं आहे या ठिकाणी? तुम्हाला देवाच्या लोकांनो दाखवून दिलेलं आहे का मी जिवंत परमेश्वर आहे. हालेलुया. मी तुझ्यासाठी सगळ्या गोष्टी करू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण देवाची तुमच्यासाठी अशी इच्छा नाही का तुम्ही देवामध्ये आलेले आहात आणि तुम्ही लहान मूल म्हणून, बाळ म्हणूनच जीवन जगावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण जर देवाच्या लोकांना तुम्ही बाळ म्हणून जीवन जगले फक्त, तर देवाच्या लोकांनो याच्यापेक्षाही मोठ्या गौरवशाली जीवनाची गोडी तुम्ही चाकू शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण देवाने आपल्यासाठी अद्भुत गोष्टी ठेवलेल्या आहे. म्हणून काय होतं, ज्यावेळेस आपण या वचनातून प्रार्थना करत आहोत, नव्याने देवामध्ये आलो आणि प्रार्थना करायला लागलो, मागा म्हणजे मेल भेटायला लागलं, पण काही दिवसानंतर काय झालं, त्या प्रार्थनेची उत्तर आपल्याला थांबल्यावानी दिसायला लागले देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का बरं? तर कारण आता देवाची इच्छा आहे तुम्ही वाढावं देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणखीन गोष्टी कळल्या जावा, आणखीन तुम्ही देवाचं जीवनाची गोडी चाखावा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना. एक वचन वाचूया मग आपल्याला कळेल. गलतीकारास पत्र याचा 4 अध्याय 1 वचन. मग काय लिहिलेलं आहे? आता मी म्हणतो की वारं जोपर्यंत बाळ आहे, हालेलुया, काय लिहिलंय? वारं जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व गुलामामध्ये काही भेद नसतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा, खूप अद्भुत प्रकटीकरण या वचनात आहे. एक्सप्लेन करून घेऊया वचन. हालेलुया. काय म्हणत आहे वचन? आता मी म्हणतो की वारं जोपर्यंत बाळ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल आपल्याला काय म्हणतं देवाच्या लोकांनो? का तुम्ही ख्रिस्ताच्या सोबतीचे वारसदार आहात. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला जे काही भेटलेलं आहे गौरवशाली जीवन, ते सगळंच्या सगळं गौरवशाली जीवन तुम्हाला मिळालेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग धन, मान, महिमा, गौरव, सन्मान, सामर्थ्य, देवाचं वचन म्हणतं सर्व काही तुमचंच आहे. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं जग असो, जीवन असो, मरण असो, भविष्य कायच्या गोष्टी असो, वर्तमान कायच्या गोष्टी असो, सर्व काही तुमचंच आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाने तुम्हाला सर्व काही देऊन टाकलेलं आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कसं मिळालेलं आहे? कारण तुम्ही देवाचे वारस झालेला आहात. बायबल म्हणतं तुम्ही ख्रिस्ताबरोबर
ख्रिस्ताच्या सोबतीचे वारसदार आहात. हालेलुया. त्याच्यामुळे प्रभू येशूला जे काही मिळालेलं आहे ते सगळं तुम्हाला मिळालेलं आहे. हालेलुया. बायबल म्हणतं देवाने ख्रिस्ताला सर्व गोष्टीचा वारस करून ठेवला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना जे ख्रिस्ताला सर्व काही मिळालेलं आहे ना तेच तुम्हालाही देवाने दिलेलं आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. त्याच्यामुळे देवाचं वचन या ठिकाणी म्हणत आहे हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का देवामध्ये तुमचा नव्याने जन्म झाला तर तुम्ही आता वाढलं पाहिजे. कारण देवाच्या लोकांना ज्यावेळेस आपल्या जीवनात समस्याचा प्रॉब्लेम येतात ना हालेलुया प्रेज द लॉर्ड, प्रार्थनेचं उत्तर मिळालेलं आपल्याला दिसत नाही त्यावेळेस आपण आणखीन झटून देवाचा शोध करायला लागतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला माहित नसतं का देव आपल्याला त्याच्यामध्ये वाढवत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा काय लिहिलं आहे वचनामध्ये, वारस जोपर्यंत बाळ आहे. हालेलुया. काय लिहिलंय, वारस जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व गुलामामध्ये काही भेद नसतो. हालेलुया. तो बायबल म्हणतं तुम्ही देवाचे वारस आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाने सगळं काही तुम्हाला दिलेलं आहे पण देवाच्या लोकांना तुम्ही अजून काय आहात, बाळ आहात. हालेलुया. त्या मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्ही हँडल करू शकत नाही. देवाच्या लोकांनी एक उदाहरणावरून बघूया आपण. एखाद्या व्यक्तीची खूप मोठी कंपनी आहे आणि देवाच्या लोकांना त्या व्यक्तीला मूल झाला. हालेलुया. ते मूल ज्यावेळेस 2-3 वर्षाचं होतं देवाच्या लोकांनो त्यावेळेस ते मूल त्याच्या कंपनीमध्ये आलं आणि 2-3 वर्षाचं असताना काय झालं, त्याचं मूल थोडं थोडं बोलायला लागलेलं. तर देवाच्या लोकांना ते मूल तिथल्या कामकऱ्यांना म्हटलं, हालेलुया, तिथल्या त्या सगळ्या लोकांना म्हटलं का काम बंद करा, काम बंद करा, काम बंद करा, काम बंद करा. तर देवाच्या लोकांना ते लोक काम बंद करतील का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नाही करणार ना, कारण त्यांना काय वाटणार आहे, कारण लहान बाळ आहे काहीतरी बोलतंय त्याचं. हालेलुया. अरे लहान मुले काहीतरी बोलतंय त्याचं. पण ज्या वेळेस तेच मुलगा देवाच्या लोकांनो, तेच बाळ देवाच्या लोकांनो ज्यावेळेस 20 वर्षाचा होऊन त्या कंपनीमध्ये येतो, हालेलुया, आणि त्याच लोकांना म्हणतो, हालेलुया, काय म्हणतो का तुम्ही काम बंद करा, त्याच क्षणी सगळेच्या सगळे लोक काम बंद करून टाकतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय होतं देवाच्या लोकांना असं का त्या क्षणी त्या व्यक्तीचं ऐकलं जातं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस लहानपणी बोलणारा जो होता देवाच्या लोकांना तोच तो होता. हालेलुया. तेच त्याचं नाव होतं. हालेलुया. तोच तो वारस होता देवाच्या लोकांनो. पण मोठा झाल्यावर असं काय झालं का त्याच्या शब्दाला तेवढी किंमत आली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जसा मोठा झाला तो शिकला देवाच्या लोकांनो. हालेलुया. का कशा गोष्टी हँडल केल्या पाहिजे, कसं देवामध्ये जीवन जगलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. म्हणून या ठिकाणी लिहिलं आहे का आपण देवाच्या लोकांनो वारस आहोत. जन्मताच आपण देवाचे वारस आहोत पण आपण देवामध्ये काय आहोत, बायबल म्हणतं बाळ आहोत. त्यात आपल्याला वाढायचं आहे. हालेलुया. कारण आपण जोपर्यंत बाळ आहोत तोपर्यंत त्याच्या जीवनाची गोडी चाकू शकत नाही. ज्यावेळेस आपण धनी होऊ देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस आपण देवाच्या वचनाने जगून मोठे होऊ, धनी होऊ देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस आपण त्याच्या जीवनाची गोडी चाकू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण जर तुम्ही देवाच्या लोकांना देवात वाढण्याचा, बाळाहून मोठं होण्याचा जर तुम्ही प्रयत्न केलाच नाही तर बायबल या ठिकाणी म्हणत आहे तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व गुलामामध्ये काही भेद नसतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये आणि गुलामामध्ये काही भेद नसतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही देवाच्या लोकांना देवामध्ये वाढले नाही ना, त्याला जाणून घेतलं नाही देवाच्या लोकांनो, तर बायबल म्हणतं त्याच्यामध्ये गुलामामध्ये काही भेद नाही. हालेलुया. कारण देवाची इच्छा आहे तुम्ही वाढावं, तुम्ही सगळ्या गोष्टी हँडल करावा देवाच्या लोकांना. हालेलुया. पुढं बघा काय लिहिलं आहे, पण बापाने ठरवलेल्या मुदतीपर्यंत तो पालकांच्या व कारभाऱ्यांच्या स्वाधीन असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तुमची ती वाढ होत नाही देवाच्या लोकांनो तोपर्यंत देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, देव तुमच्यासाठी ते नवीन मार्ग खुले करत नाही, मोकळे करत नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाला आज अवघड नाहीये का या क्षणाला तुमच्या हातामध्ये 5 कोटी रुपये द्यायला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण ती 5 कोटी रुपये सांभाळण्याची विजडम देवाच्या लोकांनो, ती बुद्धी आता तुमच्याकडे पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नाही तर देवाने आता 5 कोटी दिले आणि उद्या तुम्ही देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, दारूमध्ये, नशेमध्ये आले जर खर्च करून टाकले देवाच्या लोकांना, हालेलुया, तर देवाच्या लोकांना त्या गोष्टीचा काय उपयोग. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग देवाची तीच इच्छा आहे का तुम्ही देवामध्ये वाढावं का, कारण ज्यावेळेस मी तुम्हाला देईन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ते तुम्हाला सांभाळता आलं पाहिजे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस परमेश्वर देतो त्यावेळेस तो सार्वकालीन असं देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला देवामध्ये वाढायचंय देवाच्या लोकांनो. जर आपल्याला वाटत असलं की मला आज लगेच पाहिजे, लगेच पाहिजे, लगेच पाहिजे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना अशा पद्धतीने देव कार्य करत नाही. जुन्या करारात
काळामध्ये जर बघितलं, शौलाला देवाने राजा केलेलं. हालेलुया. शौलाला देवाने काय केलं? राजा केलेलं देवाच्या लोकांनो. आणि त्याला राजा बनवल्याची किंमत शौलाने ठेवली नाही. हालेलुया. त्याने देवाला नाकारलं आणि स्वतःची प्रतिष्ठा त्याने जपण्याचा प्रयत्न केला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या लोकांनो, देवाने काय केलं? मग शौलाला राजपदावरून काढून टाकलं. पण त्याच्या उलट दावीद बघा देवाच्या लोकांना. हालेलुया. दावीदाला परमेश्वर देवाने राजा केलं, पण त्याला राजा कसं केलं देवाच्या लोकांना? हालेलुया. देवाच्या लोकांना देवाने त्याला तयार केलं. त्याच्या पाठीमागं शौलाला लावलं देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो डोंगरामध्ये फिरला देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना कष्ट देवाच्या लोकांना त्याने केले, ते प्रोफेसी, ते वचन पूर्ण करण्यासाठी देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मग देवाच्या लोकांना ज्यावेळेस तो राजा झाला, बायबल म्हणतो तो मरूपर्यंत देवाच्या लोकांना देवाच्या स्वाधीन होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस आयतं लगेच मिळून जातं ना, त्यावेळेस त्याची किंमत राहत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण ज्यावेळेस कष्ट करून ती गोष्ट घेतली जाते ना, ते देवाच्या लोकांना सार्वकालीन राहिलं जातं. दावीदाला देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, देवाने तयार केलं, मग राजपद दिलं देवाच्या लोकांनो. आणि आज आपण बघतो का त्या यहूदा वंशातूनच कोण जन्माला आलाय देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू जन्माला आलेला आहे. दावीदाचं सिंहासन देवाने युगानुयुग स्थापलंय देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस देव देतो त्याच्या पद्धतीने, त्यावेळेस ते सार्वकालीन टिकतं देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला देवामध्ये वाढायचंय. आपली जर प्रार्थना एवढी जर असेल, मागा म्हणजे मिळेल, मागा म्हणजे मिळेल, मागा म्हणजे मिळेल, तर देवाच्या लोकांनी प्रार्थना करण्याला तुम्हाला प्रोत्साहन होतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही शिकले, देवामध्ये आलेले आहात, बायबल वाचन केलेलं आहे, तर देवाची आणखीन इच्छा आहे का तुम्ही वाढावं? कसं वाढलं जातं बघा. हालेलुया. एक वचन वाचूया, योहानाचा 15:7 बघा काय लिहिलंय. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिलं आपण काय बघितलं? मागा म्हणजे मिळेल. आपण धन्यवाद येशू म्हटलं आणि आपल्याला प्रार्थनेची उत्तरं भेटताना दिसले देवाच्या लोकांना. हालेलुया. पण हे वचन काय बोलत आहे बघा, काय? तुम्ही माझ्यामध्ये राहिलात. हालेलुया. तुम्हाला कुठं राहावं लागेल? ख्रिस्तामध्ये राहावं लागेल. कारण देवाच्या लोकांना पहिले देवामध्ये तुम्ही आलात, धन्यवाद येशू म्हणत होते, चुकीच्या गोष्टींमध्ये पण होते तुम्ही. हालेलुया. तरी तुमच्या प्रार्थनेची उत्तरं तुम्हाला दिसली. हालेलुया. पण आता तसं नाही होणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता तुम्हाला देवाच्या मार्गाने चालावं लागणार आहे. इथं वचन काय म्हणतं? तुम्ही माझ्यामध्ये राहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय? तुम्ही माझ्यामध्ये राहिलात म्हणजे जर तुम्ही देवाचं जीवन व्यवस्थित रीतीने जगलात, हालेलुया, पाप सोडून दिलं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे चालत आहात, तर वचन या ठिकाणी म्हणत आहे, तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी काय बोलत आहे वचन? माझी वचनं तुमच्यामध्ये राहिली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिले फक्त तो बोललेला मागा म्हणजे मिळेल, आपल्याला प्रार्थनेची उत्तर दिसले, पण आता तो सेकंड टाइम काय सांगत आहे आपल्याला वाढण्यासाठी? हालेलुया. तुम्ही माझ्यामध्ये राहावं लागेल. हालेलुया. माझी वचनं तुमच्यामध्ये राहावं लागतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तुम्हाला मला जाणून घ्यावं लागेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला पाप काय, पवित्र जीवन काय, या गोष्टी तुम्हाला समजून घ्यावा लागतील. हालेलुया. देवाचं जीवन कसं जगलं पाहिजे, या गोष्टी तुम्हाला समजून घ्यावा लागतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ही देवाची इच्छा आहे. म्हणून तो काय म्हणत आहे? तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल, हालेलुया, काय म्हणतंय वचन? तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल, जे काही, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, काय? जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, पहिले नवीन आलो तो फक्त म्हणला मागा म्हणजे मिळेल, पण देवाच्या लोकांना आता त्याची इच्छा आहे की आपण वाढावं. हालेलुया. आपण त्याला जाणावं. हालेलुया. आपण मोठं व्हावं, आपण बाळ नाही राहावं, तर आता आपण तरुण झालं जावं, आपण वडील झालं जावं, अशी त्याची इच्छा आहे देवाच्या लोकांनो. म्हणून तो म्हणतो, तुम्ही माझ्यामध्ये राहिला, माझी वचनं तुमच्यामध्ये राहिली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. वचनातून प्रार्थना करायला आपण शिकलं गेलं पाहिजे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपण वचनातून प्रार्थना करायला लागू, पहिले फक्त आपण धन्यवाद येशू म्हटलं, उत्तर दिसलं, पण आता तो म्हणतो वचनातून मागा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वचनातून ज्यावेळेस आपण मागू देवाच्या लोकांनो, त्यावेळेस तो म्हणतो तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. कारण अशी कुठली प्रार्थना नाही आहे देवाच्या लोकांनो, का देवाची इच्छा नाही का तुमच्या त्या प्रार्थनेचं उत्तर द्यावं. हालेलुया. पुढचं जर वचन वाचलं तर लिहिलेलं आहे, तुम्ही विपुल फळ दिल्याने. हालेलुया. काय म्हणतं वचन?
तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे का तुमच्या प्रार्थनेची उत्तरं मिळावा, कारण तुमच्या प्रार्थनेचे उत्तरं मिळाल्यावर त्या पित्याचा गौरव होणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाने तुमचे प्रार्थनेचे उत्तर अडवून धरलेले नाही देवाच्या लोकांनो, ते आपण आपल्या हातानेच रोखलेले आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण आपण त्याला जाणत नाही आहोत देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्याला वाटतं आपल्याला जे वाईट वाटतंय ही गोष्ट बघून देव बदलून टाकेन. हालेलुया, असं जीवन नाही बदललं जात देवाच्या लोकांनो. तो देव देवाच्या लोकांनो कुठल्या फिलिंग्सने, कुठल्या इमोशनने कार्य नाही करत देवाच्या लोकांना. हालेलुया, तो देव फक्त विश्वासाने प्रसन्न होणारा परमेश्वर आहे. हालेलुया, बायबल म्हणतं विश्वासा वाचून त्याला कोणी प्रसन्नच करू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमचा जर विश्वास असला तरच तो प्रसन्न होणार आहे, आणि तुम्हाला तुमचा विश्वास देवाच्या लोकांना अशा प्रकारच्या प्रार्थना करून दाखवून द्यायचा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, तुमची कुठलीही गोष्ट असू द्या देवाच्या लोकांनो, कठीणातल्या कठीण प्रार्थनेचं उत्तर देव तुम्हाला द्यायला देवाच्या लोकांनो सक्षम आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, तुम्हाला त्याची वचनं आपल्यामध्ये ठेवून जीवन जगावं लागणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पहिले मागितलं, फक्त मागा म्हणजे मिळेल, मिळालं गेलं देवाच्या लोकांना. पण आता तो काय म्हणतो, माझ्यामध्ये राहा, माझ्या वचनात राहा, मग मागा, मग तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही वाढा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर पुढे जाऊन देवाच्या लोकांना आपण बघतो का काही काही देवाचे दास लोक, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, जे आत्म्यामध्ये वडील झालेले आहे, ते फक्त येशूच्या नावात बोलताना चमत्कार घडले दिसले जातात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एखाद्या व्यक्तीवर हात ठेवताना तो व्यक्ती जागेवर बरा होतो येशूच्या नावामध्ये. हालेलुया, ते फक्त येशूच्या नाव बोलताना चमत्कार घडताना दिसतात देवाच्या लोकांनो. का बरं? तर कारण ते एवढे देवामध्ये वाढलेले आहेत. हालेलुया, त्यांना वडील म्हणतं बायबल देवाच्या लोकांनो, कारण त्यांनी या दोन्ही गोष्टी पाहिल्यात. हालेलुया, त्यांनी बालक पण, लहान मुलाचं जे जीवन राहतं ते पण त्यांनी अनुभवलेलं आहे. ते देवाच्या लोकांनो त्याच्यात वाढून तरुण झालेत. हालेलुया, त्यांनी वचनातून मागण्याच्या पण प्रार्थना केलेल्या आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि मग देवाच्या लोकांना ते वडिलापर्यंत पोहोचलेले आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का येशूच्या नावात ते बोलताना लगेच जागेवर गोष्टी घडल्या जातात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, हालेलुया, आपल्या प्रार्थनेचे उत्तर देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आपल्यामुळेच अडखळून पडलेलं आहे. देवाच्या लोकांना जर आज तुम्ही निर्णय घेतात, हालेलुया, का मी प्रार्थनेमध्ये वाढेल, हालेलुया, मी आता माझी प्रार्थना करण्याचा टायमिंग वाढवेल, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, मी माझा बायबल वाचण्याचा टायमिंग वाढवेल, मी बायबलमधून जाणून घेईन का देवाने माझ्या या प्रार्थनेच्या उत्तरासाठी काय वचन दिलेलं आहे, त्या वचनातून मी प्रार्थना करेल. हालेलुया, त्या वचनातून मी घोषणा करेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि बघा देवाच्या लोकांनो, तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचे उत्तर मेल्याशिवाय राहणार नाही, कारण देवाचं वचन म्हणतं का तुम्ही विपुल फळ दिल्याने पित्याचा गौरव होतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, आणि आज निश्चित या वचनाकरवी तुम्ही आणि मी खूप आशीर्वादित केलं गेलो आहे. आमेन.